देशातील शेअर बाजारानं आजचा व्यवहार मर्यादित वाढीसह संपवला। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्स सुमारे 50 अंकांच्या वाढीसह 82,276 वर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील निफ्टी 50 25,400 च्या वर स्थिरावला। दिवसभर चढ उताराचं वातावरण पाहायला मिळालं। आजच्या सत्रात BSE सेन्सेक्सनं सुरुवातीला वाढ दर्शवली, मात्र शेवटी मर्यादित तेजी राखत तो सुमारे 50 अंकांच्या वाढीसह 82,267.7 वर बंद झाला, तर निफ्टी 50 देखील 25,400 च्या वर बंद झाला, मात्र मोठी उसळी दिसून आली नाही। बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये नफा वसुलीचा दबाव दिसून आला, ज्यामुळे बाजारातील तेजी मर्यादित राहिली। जागतिक स्तरावरील भूराजकीय तणाव आणि परकीय गुंतवणूकदारांची सावध भूमिका याचा परिणाम बाजारावर जाणवला। तज्ज्ञांच्या मते सध्या बाजारात स्पष्ट दिशा नसून गुंतवणूकदारांनी निवडक शेअर्समध्येच गुंतवणूक करावी आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवावा। एकंदरीत आजचा दिवस बाजारासाठी स्थिर पण मर्यादित वाढ दर्शवणारा ठरला। पुढील सत्रात जागतिक संकेत आणि आर्थिक घडामोडींवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे।